प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो, तो अनुभवांचा असतो. मी मनीष आणि तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हल विथ मनीष. गिरीसंचार 35चा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला आणि आज उगवणारा प्रत्येक किरण एका नव्या साहसाची चाहूल देत होता. शिशिलाच्या डोंगरारांगांमधून हळूहळू उगवणारा सूर्य, सकाळची थंड हवा आणि निसर्गाने दिलेली आणखी एका दिवसाची सुंदर सुरुवात. डे 2 आपला ट्रेकचा आजचा डे 2 आहे आणि आपण जाणार आहोत जीपनी चाललोय. हा जीपमध्ये चाललो. दुसऱ्या कॅम्पला तिथे बॅगा ठेवणार आणि तिथून मग एक ट्रेक करणार आणि मग रिटर्न तिथेच कॅम्पला येणार. तर आपण बॅगा साईड चालू आहोत. आजच्या ट्रेकची सुरुवात पायवाटेने नव्हे तर जीपच्या प्रवासाने झाली. वळणावळणाच्या रस्त्यांमधून आम्ही दुसऱ्या कॅम्पच्या दिशेने निघालो. हा तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आपला आज डे 2 आहे. डे 2 ला आपण शिशिला सोडला. शिशिलापासून आपण या गाडीमध्ये आलो आणि आपला हा सेकंड कॅम्प आहे, कंटेनचरी कॅम्प. त्या कंटेनचरी कॅम्प मध्ये आपल्याला आज स्टे करायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला इकडे एक कुठला आंबेडकलू एक पीक आहे. तो पीक आपल्याला मारून परत इकडे जायचंय आणि आज आपला स्टे इथं असणार आहे. हा आता आपला डे 3 आहे. डे 3 आहे कॅम्प 2. आपल्याला 2 दिवसाचा कॅम्प तिथेच होता शिशिलाला, त्याच्यामुळे हा आपला कॅम्प 2 झाला. इथून आपण निघणार आहोत थोड्या वेळामध्ये. 10 मिनिटांमध्ये आपण इथून निघू आणि आंबेडकलू सर करून परत इकडेच येऊ. चला जीप मध्ये आलो आपण 3 गाडीमध्ये 3 मिनिट. आणि इथे आपला चालू मीटिंग. इथून आता आपण निघू. मित्रांनो, आपला सेकंड डेचा ट्रेक चालू झाला आहे. हा स्टार्ट झाला आपला पहिला स्टेप सेकंड डेचा. बघूया पण चालू असणार. ते म्हणले की 9 किलोमीटरचा आहे पूर्ण ट्रेक. किती वेळ काही जंगलं फक्त हिरवी नसतात, झालेला आहे. ती गूढ असतात. चारही बाजूंनी उंच झाडं, सूर्यप्रकाशी जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत होता. इथे वाट होती, पण तीही जंगलाने जवळजवळ लपवून टाकली होती. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. मित्रांनो, आम्ही चालत इकडे आलो. घट्टोघट 20 मिनिटं झाला मला चालत. तर बघा आहे वातावरण. चला जाऊया आता पुढे. बाकीचे लोक मागे थांबलेले आहेत. आता सध्या मी पुढे आहे. आम्हाला 20 मिनिटं झालं ते जंगलात चालतं. पूर्ण क्लाइंब होता. आता जरा सरळ पॅच आलाय. बघूया. हे बघा घाम किती सुटलाय. चला पुढे बघूया काय आणि किती वेळ लागते. हा राईट. इथून आलो आम्ही.
मित्रांनो एक पाऊण तास वगैरे झाला आहे आपण चालतोय. पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे, तुम्ही बघू शकता ती व्हॅली वगैरे. आता पाऊण तासामध्ये आपण इथपर्यंत आलो आहोत. ऑलमोस्ट एक अर्धा कवर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला तो प्लॅटू लागेल. त्या प्लॅटूला जाऊन आपल्याला थोडी रेस्ट करायची. मध्ये एक ओढा लागेल, ओढ्याच्या तिथे जरा हत्तीची मुवमेंट आहे असं म्हणतायत. तर बघूयात, एखादा आपलं लक असेल तर एखादा आपल्याला हत्ती दिसूही शकतो. तर आपला प्रे करू आणि बघूयात हत्ती दिसायला पाहिजे एखादा. चला मग. आजूबाजूला सतत ऐकू येणारे पक्ष्यांचे आवाज, अधूनमधून पाण्याची सळसळ, मनात एकच प्रश्न, पुढे काय असेल? कुठे एखाद्या वन्यप्राणी दिसेल का? ही उत्सुकता प्रत्येकाच्या मनात. आम्ही इथून आलो आहे बघा, किती डेन फॉरेस्ट आहे खाली आणि हा वरचा व्ह्यू. आम्ही यातून मधून चाललो आता. खाली डायरेक्ट डेन फॉरेस्ट. किती डेन चला. समोर एक पीक आहे. मित्रांनो आता आपण या सेंटर पॉईंटला आलो. हा ॲक्च्युली लंच पॉईंट आहे, पण आपण जरा तो फास्ट आल्यामुळं तो खूपच लवकर आलो. 10-10:15 झाले असतील, 10:15लाच आलो. तर अजून काय भूक लागलेली नाही. मग हा लंच पॉईंट आपण स्किप करू आणि मग थोडं पुढे जाऊन खाऊ. मग चला. हा जरा इर्शालगड सारखा दिसतो आपल्या. आणि अखेर आंबेडीकोल्लू पठार, समोर उघडलेले निसर्गाचे विशाल रूप, थंड वारा आणि सर्व थकवा एका क्षणात विसरायला लावणार हे अप्रतिम दृश्य. अशा ठिकाणी उभे राहिल्यावर जाणवतं, निसर्गापेक्षा मोठा कलाकार दुसरा कोणी नाही. काही सुंदर क्षण मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आता मित्रांनो आपण 9 वाजता स्टार्ट केलं ना, 9:15ला, 11 वाजले. 2 तासामध्ये आम्ही इथं आलो. हा आहे आपला वॉटर पॉईंट. तर वॉटर पॉईंट वरती आम्हाला सांगितलं होतं की हत्ती वगैरे काहीतरी भेटेल, पण आपल्या नशिबात तर काय नाही वाटतं हत्ती भेटणं. त्याच्यामुळे आपल्याला इथे निघावं लागेल. पण आम्हाला रस्त्यामध्ये येतं नाही ना, थोडा हत्तीचं म्हणजे शीट भेटलेलं गोबर. तर ते कन्फर्म होतं की हत्ती ह्या एरियामध्ये कुठेतरी असणार. बरोबर. पण आपलं लक नव्हतं. पुढे बघूया, नदीवर जाऊ तेव्हा भेटलं तर भेटलं. हा. तर चला. चला, एक वॉटर पॉइंट होता. वाटेत भेटला हा छोटासा ओढा. थंडगार पाण्याचा स्पर्श म्हणजे दिवसभराच्या थकव्यावरचा सर्वात सुंदर उपाय. ते बघा मित्रांनो, एलिफंट तर दिसला नाही आपल्याला. हे बघा, आता 4-5 ठिकाणी असले दिसले गोबर एलिफंटचे. चला आता जाऊ. इथे चाललो आम्ही डेन्स खाली उतरता फॉरेस्टमध्ये. इथून आलो. आम्हाला असा वाटलं की आम्हाला एलिफंट वगैरे कुठेतरी दिसतील. झूमध्ये तर आम्ही बघितलं आहे, पण झूचं आणि जंगलात लाईव्ह बघणार आहे वेगळंच असतो. ते एक्सपिरियन्स बघायला आलो आम्ही, पण तर राहिला आमच्या. त्यांचा गोबर दिसला फक्त. चला बघू आता पुढे. अजून वेळ आहे तिकडे मेन कॅम्पला पोचायला. काय माहीत कुठे दिसलं तर लक आमच्या. चला भेटू. ओके मित्रांनो, आता आम्ही आलो या जंगलातून ट्रेक करता. आपला ट्रेकचा आजचा दिवस मला वाटतं बहुतेक 80 ते 90% झालेलं आहे.
कारण काय आम्ही आलो आता मेन रस्त्यावर. हे बघा, आम्हाला आता इकडे जायचं आहे, पण आधी आपल्याला हा रिव्हरचा आहे बाण बघा. आम्हाला आधी या रिव्हरकडे जायचं आहे. रिव्हरमध्ये जाऊन सगळे बघून रिव्हरमध्ये एन्जॉय करून जरा आंघोळ करून मग आम्ही परत येणार आहे. ह्या रस्त्याने परत येणार आणि इथे जायचं आम्हाला. इथे आमचा कॅम्प आहे डे 3चा. चला मग बघू रिव्हरमध्ये काय. चला चला मित्रांनो, बघू आता रिव्हरमध्ये काय. ठीक आहे, चला भेटूया. कम ऑन, लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज. आम्ही इथून आलो आता रिव्हरकडे चाललो आहे. ते कॅम्पचे लीडरने म्हणले होते ते रोडच्या डेड एंड असेल राऊंड, ते गाडी फिरण्यासारखं. हे बघा राऊंड आहे, तिथून आहे ना लोकांनी रिबिन लावलेलं आहे इथे. आता इथून आम्हाला 100 मीटर जायचं आहे, तिथे आपल्याला रिव्हर भेटेल. हे बघा रिबिन लावलेलं आहे. रिव्हरमध्ये पूर्ण एन्जॉय करून, पूर्ण आंघोळ करून, रिव्हरचा पूर्ण व्हिडिओ काढून मग आम्ही परत कॅम्पला जाऊ. चला. हे बघा मित्रांनो, जैसा कि मैंने बोला, जैसे मैं बोलना कि 100 मीटर चलते रिवर आ गया. देखो हे बघा रिवर. हा रिवर. आणि मग दिसली गावाजवळची नदी. इतका मोठा ट्रेक पूर्ण केल्यानंतर नदीत केलेली आंघोळ म्हणजे शब्दात सांगता येणार नाही असा आनंद. मित्रांनो, आजचा आपला डे 2 आता संपलेला आहे. ते तिथं कॅम्प आहे आपला. तर आज आपण आंबेडकुल्लू हा पीक मारून आलेलो आहोत आणि आता कोंडेचेरी कॅम्पला इथे आपल्याला स्टे असेल. तर उद्या आपण 3rd डेला भेटूयातच. चला, आता रात्र झाली, जवळपास 5:30-6 वाजलेले आहेत. पूर्ण थकान होता, दिवसभर गेला आमचा, टेस्ट होता. चला मग, बाय. चला बाय 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 बाय. शाळेची बस इतकी लागली आहे. संध्याकाळी पुन्हा कॅम्पवर परतलो. दिवस संपत आला होता, पण अनुभव अजून संपले नव्हते. गावातील एका काकांनी अगदी सहजपणे नारळाच्या झाडावर चढून दाखवलं. त्याचं कौशल्य पाहून आम्ही सगळेच थक्क झालो. चल रे शामी, आपला नंबर आहे. प्रॅक्टिस चढेगा प्रॅक्टिस. चलो नेक्स्ट. रात्र झाली, कॅम्प फायर पेटला आणि गप्पांना रंग चढला. आमच्या एका सहकार्याने पक्षी आणि वन्य प्राण्यांचे आवाज इतके हुबहू काढले की काही क्षण आम्हालाही ते खरंच वाटले. अशा छोट्या क्षणांमुळेच मोठे प्रवास आयुष्यभर लक्षात राहतात. ये मलबार विस्लिंग थ्रश है. मलबार विस्लिंग थ्रश है, ये है ना. नहीं बोले आप बोले और हेळे सांबार है. सांबार काय ಹುಲಿ ಮಾಡಲ್ಲ.
मलबार स्क्वेरल, जायंट स्क्वेरल केंदाळलेलो गिरीसंचार 35चा दुसरा दिवसही अनेक सुंदर अनुभव देऊन संपला. दाट जंगल, आंबेडी कुल्लू पठार, नदीचा थंडगार स्पर्श आणि कॅम्प फायरच्या आठवणी हा दिवस कायम मनात राहील. पण साहस अजून संपलेलं नाही, कारण उद्या पुन्हा एक नवा ट्रेक, नवी वाट, नवी आव्हाने आपली वाट पाहत आहे. तोपर्यंत भटकत राहा, अनुभव घेत राहा, कारण प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो, तो अनुभवांचा असतो. पुढच्या भागात भेटूया गिरीसंचार 35च्या दिवस 3 मध्ये. धन्यवाद.